आज हम कक्षा 5वीं का हिंदी विषय का भाई भाई का प्रेम यह पाठ पढ़ने वाले हैं। पढ़ो और समझो म्हणजेच वाचा आणि लक्षात घ्या। मनोहरपुर नामक एक सुंदर गांव था। गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी, अतः गांव के अधिकांश लोग खेती किया करते थे। इसी मनोहरपुर में दो भाई रहते थे। दोनों किसान थे। उनके घर अलग अलग थे, पर दोनों में बड़ा प्रेम था। दोनों भाई हमेशा एक दूसरे की भलाई की बात सोचा करते थे। मनोहरपुर नावाचं एक गाव असतं। त्या गावातली माती खूपच उपजाऊ म्हणजेच पिकाऊ अशी होती। त्यामुळे गावातील बहुतांश म्हणजे बहुतेक सर्वच लोक शेती करत असतात आणि याच गावामध्ये दोन भाऊ राहत असतात। दोनों सुद्धा शेतकरी असतात आणि त्यांचे घर जरी लांब लांब किंवा वेगवेगळे असले तरी सुद्धा एकमेकांमध्ये खूप सारं प्रेम असतं दोघांमध्ये आणि दोघंही एकमेकांच्या चांगल्याचाच विचार करत असतात। इस वर्ष पूरे गांव में फसल अच्छी हुई थी। कटाई हो चुकी थी। खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे। एक दिन रात में बड़ा भाई लेटे लेटे सोचने लगा, या वर्षी गावामध्ये पीक खूपच चांगलं आलेलं असतं आणि कापणी झालेली असते। सर्व शेतांमध्ये धान्याचे ढीग लागलेले असतात। एक दिवस रात्रीच्या वेळी मोठा भाऊ पडल्या पडल्याच विचार करत असतो, मेरे दो बच्चे हैं, वे गृहस्थी में मेरी कुछ न कुछ मदद करते ही है। मेरे छोटे भाई के बाल बच्चे नहीं है, उसे सारा काम अकेले ही संभालना पड़ता है, इसलिए मुझे उसकी सहायता करनी चाहिए। यह सोचकर वह उठा और खलिहान में गया। माझी दोन्ही मुलं माझी काही ना काही मदत करत असतात। माझ्या छोट्या भावाला मुलं बाळ नाहीत, त्यामुळे सगळं काम त्याला एकट्यालाच करावं लागतं। त्यामुळे मला त्याची मदत केली पाहिजे असा तो विचार करतो आणि असा विचार केल्यानंतर तो जागेवरून उठतो आणि शेतामध्ये जाऊ लागतो। खलिहान में अपने अनाज के ढेर से उसने 10 गठरी अनाज बांधा। शेतामध्ये गेल्यानंतर त्याने आपल्या धान्याच्या ढिगामधून 10 गाठोडे धान्य बांधून घेतलं। उसमें से एक गठरी सिर पर रखकर छोटे भाई के ढेर की ओर बढ़ा। त्यामधून एक गाठोडे त्याने डोक्यावरती ठेवलं आणि छोट्या भावाच्या ढिगाकडे तो निघाला। ठीक उसी समय छोटा भाई भी अपने घर में बैठा सोच रहा था, मैं जवान हूँ, जितना चाहे उतना काम कर सकता हूँ। आणि त्याच वेळी त्याचा छोटा भाऊ घरामध्ये बसून विचार करत असतो की मी तरुण आहे, मी किती पण काम करू शकतो। जहाँ चाहूँ जा सकता हूँ। किसी कारणवश यदि खेती में फायदा नहीं हुआ तो कोई दूसरा काम कर लूँगा। मेरा खर्च कम है, लेकिन मेरे बड़े भैया तो बाल बच्चे वाले हैं। घर गृहस्थी के खर्च अधिक है, इसलिए मुझे उनकी सहायता करनी चाहिए। वह भी उठा और खलिहान में गया। कुठेही जाऊ शकतो। जर शेतीमध्ये फायदा झाला नाही तर कुठेही दुसरं काम करू शकतो। माझे खर्च कमी आहेत, पण मोठ्या भावाला मुलं बाळं आहेत, त्याचा खर्च जास्त आहे, त्यामुळे मला त्याची मदत केली पाहिजे असं म्हणून तो सुद्धा उठतो आणि शेतामध्ये जातो। खलिहान में अपने अनाज के ढेर में से उसने भी 10 गठरी अनाज बांधा। शेतामधील आपल्या ढिगामधून त्याने सुद्धा 10 गाठोडे धान्याचे बांधली। उसमें से एक गठरी सिर पर उठाकर बड़े भाई की ढेर की ओर बढ़ा। त्यातील एक गाठोडे डोक्यावरती घेतलं आणि मोठ्या भावाच्या धान्याच्या ढिगाकडे तो निघाला। अंधेरी रात थी, हाथ को हाथ भी दिखाई न देता था। खूपच अंधार असतो, आपल्या हाताला सुद्धा आपण पाहू शकत नाही, इतका अंधार असतो। इस वातावरण में दोनों भाई धीरे धीरे एक दूसरे के अनाज के ढेर की ओर बढ़ रहे थे आणि अशा वातावरणामध्ये हे दोघे भाऊ
एकमेकांच्या ढिगाकडे चाललेले असतात. अचानक वे एक दूसरे से टकरा गए आणि अचानकच ते एकमेकांना धडकले. दोनों चौंककर एक साथ बोले, कौन है? दोघंही अचानकच एकमेकांना धडकल्यामुळे बोलले, कोण आहे? दोनों भाइयों ने एक दूसरे की ओर देखा. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. उनके सिर पर अनाज की गठरिया थी. एकमेकांच्या डोक्यावरती धान्याची गाठोडी असतात. दोनों समझ गए. दोघेही ओळखतात. बड़े भाई ने कहा, छोटे, तुम्हारी मदद करने वाला कोई नहीं है. लहान भावा, तुझी मदद करणारं कोणीच नाही. खेती का सारा काम तुम्हें अकेले संभालना पड़ता है. शेताचं सगळं काम तुला एकट्यालाच करावं लागतं. मैंने सोचा कि तुम्हारे पास अनाज अधिक होगा तो अधिक दिन तक घर चलेगा, इसलिए मैं खलिहान से अनाज तुम्हारे ढेर में डालने जा रहा था. मी विचार केला, तुझ्याजवळ अधिक धान्य असेल तर घरामधील सर्व व्यवस्थित चालेल, म्हणून मी धान्य घेऊन तुझ्या ढेगाकडे निघालो होतो. भैया, आप बाल बच्चे वाले है. दादा, तुम्ही मुलंबाळ असणारे आहात. आपके खर्च अधिक है. तुमचा खर्च जास्त आहे. आपको अधिक मात्रा में अनाज की आवश्यकता होती है. तुम्हाला जास्त धान्याची गरज असते. इसलिए मैं खलिहान से अनाज आपके ढेर में डालने जा रहा था. त्यामुळेच मी आपल्या शेतामधून धान्य तुमच्या ढेगामध्ये टाकायला निघालो होतो, असं छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणतो. अपनी बात कहते सुनते दोनों भाइयों की आंखें भर आई. आपली गोष्ट सांगता सांगता दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं. दोनों रोते हुए एक दूसरे के गले लग गए. दोघंही रडत रडत एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात, भेटतात. दोनों भाइयों के प्रेम की यह कहानी आज भी लोग भाव विभोर होकर सुनते सुनाते हैं. या दोन्ही भावांची ही गोष्ट आज सुद्धा माणसं एकमेकांना अगदी जड अंतकरणाने सांगत असतात. अशा प्रकारची ही दोन भावांमधील प्रेमाची गोष्ट आपण आज पाहिली. दोन्हीही भाव किंवा भाऊ एकमेकांच्या मदतीसाठी कशा पद्धतीने विचार करतात आणि फक्त विचारच करत नाहीत तर एकमेकांना मदतसुद्धा करतात. आणि हेच खूप महत्त्वाचं आहे की आपण सुद्धा इतरांचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. आपल्या स्वतःचाच फक्त पाहिलं नाही पाहिजे तर इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे. हेच आपणाला या गोष्टीमधून समजतं. इस प्रकार हमने आज कक्षा 5वीं का हिंदी विषय का भाई भाई का प्रेम यह पाठ पढ़ा. या प्रकारे आज आपण इयत्ता 5वीमधील हिंदी विषयातील भावाभावांचं प्रेम हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.